पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील बावधन पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती तांबे यांना 50,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीने अटक केली आहे। गेल्या आठवड्याभरात लाच प्रकरणात अडकलेल्या या दुसऱ्या महिला पोलीस अधिकारी असून यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे। सातारा जिल्ह्यात बुधवारी विजांच्या कडकडाटासह झालेल्या वळवाच्या पावसाने उकाड्यापासून दिलासा दिला असला तरी वीज कोसळून 22 मेंढ्या आणि एका गायीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या वादळी पावसामुळे अनेक तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। ईश्वरपूर पोलिसांनी किल्ले मच्छिंद्रगड परिसरातील गोपाळ वस्तीजवळ सापळा रचून विशाल जवारे या संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 82,000 रुपयांच्या नशेच्या गोळ्या जप्त केल्या आहेत। दुचाकीच्या डिक्कीतून विनापरवाना 1,840 मानवी शरीरास अपायकारक गोळ्यांची तस्करी करताना ही कारवाई करण्यात आली। कोल्हापूर जिल्ह्याला मत्स्य व्यवसायाचे केंद्र बनवण्यासाठी राधानगरी परिसरात 250 कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी ॲक्वा एक्सपोर्ट हब प्रकल्प राबवण्यात येणार आहे। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकाराने या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील 5,000 कुटुंबांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी गुरुवारी पंढरपूर जेजुरी पालखी मार्गाच्या 3,200 कोटींच्या कामाची पाहणी करणार असून निकृष्ट कामामुळे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे। अवघ्या वर्षभरात रस्त्यावर भेगा पडल्याने आणि सर्व्हिस रोडची कामे रखडल्याने वारकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे।